संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडी पथकामध्ये बदल, किरण पाटील यांच्यावर आता जबाबदारी. वाल्मिक कराडची विदेशात संपत्ती, आर्थिक व्यवहार पाहणारा व्यक्ती देखील विदेशात जाऊन बसला, तपासात धक्कादायक खुलासे. परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी मुक्ती प्रकरण, आंबेडकरी अनुयायांच्या आजपासून परभणी ते मुंबई लॉंग मार्च. मोदींनी लोकांना ब्रह्मज्ञान दिले, पण दिव्याखाली मात्र अंधारच. संरक्षण दलाच्या जागेत मेळावे घेण्यास मान्यता आहे का? ठाकरे गटाचा सवाल. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून उपोषण. निलंबनाचा अहवाल असलेल्या दुकानदारांसह मर्जीतील कर्मचाऱ्यांचा पुरवठा अधिकाऱ्यांचे अभय. आमदारांनी तक्रार घेऊनही कारवाई होईना. म्हसवड पोलिसांकडून बंधुभावा जेरबंद, 5 जणांना घातला 36 लाखांचा गंडा, 5 दिवसांची पोलीस कोठडी. अजंठा वेरूळ चित्रपट महोत्सव, संपूर्ण समाज लोभी होऊन पैशामागे पळू लागल्याने हरवत आहे शहरांचे व्यक्तित्व. नैतामकडून गिरगावच्या शेतकऱ्याची फसवणूक, 50 ते 90% अनुदानावर ट्रॅक्टर देण्याचे आमिष दाखवले होते. उस्मानपुरात थरार, तिसऱ्या दिवशी दुसरा हल्ला, मैत्रिणीला फिरवण्याच्या कारणावरून दशमेश नगरच्या 2 गटात वाद झाल्याचे कारण, एका तरुणाला भोसकली. डिजिटल साक्षरतेसह मूळ मानवी कौशल्य महत्वाचे, प्रकाश काळे. संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचा श्रमसंस्कार शिबिरासह प्रारंभ. नायलॉन मांजा गोळा करत विद्यार्थ्यांकडून शपथ पूर्ण, नांदगावच्या विजय हायस्कूलमध्ये उपक्रम. सुरगाण्यातील जीर्ण झालेल्या स्वतंत्र स्मारकाचे उजळले रुपडे, दलितेतर योजनेतून 20 लाख रुपये खर्च. विश्रामगडावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक, जनसेवा सेवाभावी संस्था व अटल फाउंडेशन तर्फे उपक्रम. भाजी विक्रेत्यांसाठी 70 ओटे, 64 व्यापारी गाळे, मनपा स्वतःच करणार उभारणी. नेहरू मार्केटच्या जागेत 8.35 कोटी खर्च करून भाजी मंडईसह 3 मजली व्यापारी संकुल. मॉडर्न हायस्कूलचे शेरणखेल येथे हिवाळी शिबिर, गावागावात जनजागृती मोहीम राबवून अंधश्रद्धा मुक्त समाज निर्मितीची गरज, सतीश पाचपुते यांचं मत. कामगारांनी वाहन चालवताना काळजी घ्यावी, कोल्हे कारखाना कार्यस्थळावर प्रादेशिक परिवहन अधिकारी विशाल मोरे यांचा सल्ला. भाविक केंद्रिक सोयी सुविधांमध्ये झाली वाढ, मंदिराचा जीर्णोद्धार अंतिम टप्प्यात. पंढरपूर मंदिरे अधिनियम अंमलबजावणीचे 11 वर्ष पूर्ण. येडशी अभयारण्यातच वाघाचा वावर, लावले पिंजरे, रेस्क्यू पथकाच्या टप्प्यात. वैरागजवळील शेतात बिबट्याचा रेडकावर हल्ला. वाखरी आश्रमशाळेत अंधश्रद्धा मुक्त सभा, स्वर्गीय सुभाष सोनवणे यांच्यामुळे भटक्या विमुक्तांची हजारो मुले झाली शिक्षित.